हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द मास्टर क्लास. आज आपण आपल्या विज्ञान लेक्चर सिरीजमधील बायोलॉजी या विषयाला सुरुवात करणार आहोत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पेशी आणि पेशी रचना, त्याचप्रमाणे त्यांचे कार्य, वैशिष्ट्ये हे देखील पाहणार आहोत. तसंच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲनालिसिस देखील आपण करणार आहोत. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. चला तर मग आपण लेक्चर चालू करूयात. सामान्य विज्ञानातील जीवशास्त्र हे सिरीज आहे, त्यामुळे जीवशास्त्र म्हणजे काय हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. बायोलॉजी म्हणजे काय, मराठीमध्ये आपण जीवशास्त्र म्हणतो. तर हा एक विज्ञानाचाच भाग आहे ज्यामध्ये सजीव गोष्टींचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, तर याच्या काही मेन ब्रांचेस आहेत किंवा मुख्य शाखा आहेत. तर पहिली आहे झूलॉजी. झूलॉजी म्हणजे काय, प्राणीशास्त्र. यामध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो. सेकंड आहे बॉटनी. बॉटनीमध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो. मराठीमध्ये आपण याला वनस्पतीशास्त्र असं देखील म्हणतो. नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये काय करतो तर बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, अल्गाय यांसारख्या सूक्ष्मजीवांचा आपण अभ्यास करत असतो. याला आपण मराठीत सूक्ष्मजीवशास्त्र असं देखील म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये काय, जी गुणसूत्र आहेत ती पिढ्यानपिढी कसे जातात याचा अभ्यास केला जातो. याला मराठीमध्ये आपण अनुवंशशास्त्र देखील म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे काय, तर पर्यावरण आणि सजीव यांचं नातं कसं आहे हे अभ्यास केला जातो. यालाच मराठीत आपण पर्यावरणशास्त्र देखील म्हणतो. तर यामध्ये अभ्यासाचे प्रमुख विषय आपले कोणते असणार आहेत, तर पहिलं असणार आहे पेशी म्हणजे सेल्स. ठीक आहे, नंतर असेल ऊती म्हणजे टिश्यू. थर्ड असणार आहे अवयव प्रणाली, ऑर्गन सिस्टीम. फोर्थ असणार आहे पुनरुत्पादन. नेक्स्ट असणार आहे उत्क्रांती म्हणजे इव्हॅल्युएशन. आणि लास्ट असणार आहे पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर हे प्रामुख्याने आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे पहिलं आपण पाहणार आहोत पेशी. ठीक आहे, तर पेशी म्हणजे काय, तर सर्व सजीवांची मूलभूत आणि रचनात्मक कार्यात्मक अनुवांशिक एकक म्हणजे पेशी. ठीक आहे, स्ट्रक्चरल, फंक्शनल आणि जेनेटिक युनिट म्हणजेच काय आहे सेल. ठीक आहे, तर ही पेशी या रचनात्मक घटकाचा शोध इसवी सन 1665मध्ये, ठीक आहे, 1665मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला. 1665मध्ये. तर या शास्त्रज्ञाने कॉर्क या झाडाचा कापा घेतला आणि मायक्रोस्कोप खाली पाहिलं असता त्याला छोट्या छोट्या खोल्यांसारखं या मायक्रोस्कोप खाली दिसलं. ठीक आहे, तर या छोट्या खोल्यांना लॅटिन भाषेतच सेल्स असं म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, तर रॉबर्ट हुक याने 1665मध्ये सेल्स असं नाव दिलं. ठीक आहे, तर या पेशींचं बायोलॉजीमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते पाहणार आहोत आपण. तर पेशी म्हणजे सजीवांच्या जीवनाचे मूलभूत घटक आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर पृथ्वीवरील सूक्ष्म अतिसूक्ष्म जे जीवाणू आहेत जसे की बॅक्टेरियाज, ठीक आहे, ते महासागरातील निळ्या देवमाशापर्यंत सर्व सजीव हे पेशींनीच बनलेले आहे. जसं की आपण पेशींचा अभ्यास जर नाही केला किंवा केल्याशिवाय जीवनाची रचना, कार्यप्रणाली, आजार व त्यांचे उपचार समजणे अशक्य आहे. तर यांना इम्पॉर्टन्स का आहे एवढं, तर हे शरीराची रचना घडवतात. ठीक आहे, जसे की अनेक पेशी मिळून टिश्यू तयार होतात. जसे टिश्यू आपण जसं पाहिलं की टिश्यू मिळून ऑर्गन्स तयार होतात आणि अवयव मिळून पूर्ण शरीर तयार होत असते. म्हणजे हे शरीर घडवण्यात पण ह्यांचं इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे. त्यानंतर सर्व क्रिया ज्या आहेत ह्या सगळ्या पेशीतच होत असतात. जसं की आपण श्वसन, रिस्पिरेशन, पचन, डायजेशन, ठीक आहे, एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन यांसारख्या सर्व जीवनक्रिया आहेत त्या पेशीतच चालत असतात. त्यानंतर वाढ आणि दुरुस्ती जी असते, ठीक आहे, म्हणजे कोणाची मानवी शरीराची आपण म्हणू शकतो वाढ आणि दुरुस्ती आहे, ती कशी होते तर आपल्याला एखादी जखम झाली तर ती पेशी विभाजन, सेल डिव्हिजन करून नवीन पेशी तयार होतात. त्यामुळे शरीराची दुरुस्ती पण होते आणि वाढ देखील होते. त्यामुळे ह्याला पेशीला बायोलॉजीमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याचप्रमाणे वंश परंपरा जी असते ना ती देखील ही सेल्स जपत असते. हेरिडेटी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पेशीतच गुणसूत्रे म्हणजे आपण क्रोमोसोम्स असं म्हणतो आणि DNA हे पेशीतच असतात. त्यामुळे आईवडिलांचे जे गुण आहेत ते मुलांमध्ये येत असतात. तर ह्याचे विशिष्ट कार्य काय असते की प्रत्येक पेशीचं वेगळं काम असतं. ठीक आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. प्रत्येक पेशी ही उदाहरणार्थ जसं की स्नायूपेशी हालचालीसाठी आपण म्हणू शकतो किंवा स्नायूपेशी हालचालीसाठी, रक्तपेशी आहे ती प्राणवायू वाहून नेण्यासाठी म्हणजे जसं की ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी रक्तपेशी काम करत असते. मज्जापेशी आहे ती संदेश म्हणजे ही एक मेसेंजर आहे. ठीक आहे, तर विशिष्ट हे कार्य आपापले पेशी वेगवेगळे काम करत असते. तसं आपण म्हणू शकतो ऊर्जा निर्मिती देखील करते.
तर ठीक आहे, तर या सगळ्या अनुषंगाने पेशींचं महत्त्व हे बायोलॉजीमध्ये खूप आहे. ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत की पेशी म्हणजे आता काय. पेशी, आता तुम्ही बाजूला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्यामध्ये पाहू शकता. पेशी ही जीवनातील सर्वात छोटी आणि रचनात्मक, कार्यात्मक म्हणजे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल, ठीक आहे, एकक आहे, जी स्वतंत्रपणे जीवनक्रिया करू शकते आणि तिला जीवनाची बिल्डिंग ब्लॉक देखील म्हटलं जातं. ठीक आहे, तर याचे काही भाग आहेत, मुख्य भाग आहेत, जसे की आपण पाहू शकतो की पेशीद्रव्य सायटोप्लाझम. ठीक आहे, सायटोप्लाझम. सेकंड आहे पेशी भित्तिका सेल वॉल. ठीक आहे. थर्ड आहे सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल आणि किंवा प्रद्रव्य पटल असं देखील आपण म्हणतो. नेक्स्ट आहे विविध अंगके, त्याला आपण ऑर्गेनल्स म्हणतो. नंतर आहे जैवरेणू जसे की प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, लिपिड्स असे. हे आपण तुम्ही पाहू शकता, यामध्ये आहे लायसोसोम्स, सेंट्रिऑल्स, हे सगळे भाग आहेत. ठीक आहे, रायबोसोम्स आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, हे इन डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. तसं एक फक्त ओव्हरव्ह्यू लक्षात घ्या. ठीक आहे, तर या पेशींचा आकार काय असतो. ठीक आहे, साईज ऑफ सेल्स, सामान्य आकार काय असतो. बहुतेक पेशी खूप लहान असतात. ठीक आहे, हे खूप मायक्रोस्कोपिक लेवलचं आपण डिस्कस करतो आहे. तर याची साईज काय असते, खूप लहान असते आणि मिलीमीटरच्या 1 अंशापेक्षा छोटे, म्हणजे त्याचं युनिट काय आहे, मायक्रोमीटर आकाराचे असते. साधारणपणे 1 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत असतात. जसे की 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 0.001 मिलीमीटर. ठीक आहे, तर ह्याचं उदाहरण आपण पाहायला गेलो तर आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे की मानवी शरीरातील सगळ्यात मोठी पेशी कोणती. आता यामध्ये हे कन्फ्युजन होऊ शकतं की मोठी पेशी जर विचारली, मोठी पेशी आणि लांब पेशी असे 2 प्रश्न विचारू शकतात. तर मोठी पेशी जर पाहायला गेलो तर अंडपेशी ही मोठी आहे. ठीक आहे, आणि लांब पेशी पाहायला गेलो तर चेतापेशी ही लांब पेशी आहे. तर यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. कधी कधी मोठी पेशी विचारतात, आपण लांब पेशी म्हणून आन्सर करून येतो. तर मोठी पेशी आहे अंडपेशी आणि लांब पेशी आहे ती चेतापेशी आहे. ठीक आहे, तर अंडपेशीची साईज काय असते, 100 मायक्रोमीटर, म्हणून ही सगळ्यात मोठी पेशी आहे. तर साईजचं तुम्हाला क्लिअर झालं असेल. कधी कधी युनिट देखील विचारतात, त्यामुळे मायक्रोमीटर हे युनिट लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहेत. तर पुढे आपण पेशी विज्ञानातील जे काही सायंटिस्ट होऊन गेले त्यांचे कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्यांचे योगदान काय आहे, ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट आहे झॅकेरियन जॉन्सन्स. ठीक आहे, 1590मध्ये. तर ह्यांनी काय केलं, पहिलं संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप तयार केला. त्यावेळी अजून सूक्ष्म जगाची कल्पनाही नव्हती, पण याच्यामुळे काय झालं की संशोधनाचा पाया तयार झाला. कोण, तर झॅकेरियन जॉन्सन. ठीक आहे, 1590मध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप तयार केला. ठीक आहे, सेकंड आहे मार्सेलो मालपिगी, 1661मध्ये. याने काय केलं, सूक्ष्मदर्शकाने प्रथमच वनस्पती व प्राण्यांच्या ऊती म्हणजेच टिश्यू पाहिल्या. ठीक आहे, त्यांना फादर ऑफ मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी असं म्हणतात, फादर ऑफ मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी. ठीक आहे, वनस्पतींच्या पानांतील सूक्ष्म शिरा व बेडकाच्या फुफ्फुसातील सूक्ष्म रक्तवाहिन्या कॅपिलरीज त्यांनी दाखवल्या. ठीक आहे, 1661मध्ये. ठीक आहे, मालपिगी हे लक्षात ठेवा. आपण हे सायंटिस्ट डिस्कस करणार आहोत सगळे इन शॉर्टमध्ये. थर्ड आहे रॉबर्ट हुक, 1665. जसं आपण सुरुवातीला रॉबर्ट हुक याचं डिस्कस केलेलंच आहे. त्याने कॉर्कच्या कापाचा अभ्यास करताना लहान खोलीसारखी रचना पाहिली आणि त्याला मग सेल असं नाव दिलं, हे आपण डिस्कस केलं. ठीक आहे, मात्र त्यांनी मृत ज्या पेशी होत्या त्यांच्या भित्तिका म्हणजे सेल वॉल त्या पाहिल्या. ठीक आहे, त्यांनी अभ्यास केला, पण त्याला मृत पेशिका ज्या आहेत त्या मायक्रोस्कोप खाली दिसल्या, म्हणजे त्यांचा त्यांनी अभ्यास केला. ठीक आहे, नेक्स्ट आहे अँटनी व्हॅन लुवेनहोक. ठीक आहे, 1674. याने काय केलं, स्वतः तयार केलेल्या उच्च प्रतीच्या सूक्ष्मदर्शकाने प्रथमच जिवंत पेशी शोधल्या. ठीक आहे, रॉबर्ट हुकने काय केलं, मृत पेशी पाहिल्या. ठीक आहे, तर यांनी काय केलं, यांनी स्वतःच उच्च प्रतीचं सूक्ष्मदर्शक तयार करून जिवंत पेशी पाहिल्या. त्यामध्ये काय, तर बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ जे काही शुक्राणू आहेत, स्पर्म सेल्स किंवा लाल रक्तपेशी आहेत, आरबीसीज, यांचा त्यांनी अभ्यास केला. म्हणून त्यांना काय म्हणतात, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे, नेक्स्ट आहे रॉबर्ट ब्राऊन, 1831मध्ये. याने काय केलं, प्रथमच न्यूक्लियस म्हणजे जो काही सेल्सचा केंद्रक आहे त्याचा शोध लावला. तर पेशींच्या क्रियांसाठी केंद्रकाचं महत्त्व काय आहे
हे त्याने फर्स्ट टाईम अंडरलाईन केलं किंवा अधोरेखित केलं. पेशींच्या क्रियांसाठी केंद्रकाचं जे महत्त्व आहे ते रॉबर्ट ब्राऊनने 1831 अधोरेखित केलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे फेलिक्स ड्युजार्डिन 1835. यामध्ये काय केलं यांनी की एकपेशीय प्रोटोझोआचा अभ्यास करून त्यामध्ये जीवद्रव्य म्हणजे जे लिव्हिंग सबस्टन्स आहेत हे त्यांनी सांगितले. त्याला पुढे आपण प्रोटोप्लाझम असं देखील म्हटलं गेलं आहे 1835. नेक्स्ट आहे जॅन पर्किन्झे 1839. प्रोटोप्लाझम हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. म्हणजे काय तर पेशीच्या आतलं जे जिवंत चिकट पदार्थ आहे ते. आता प्रोटोप्लाझम पाहायला गेलं तर त्यामध्ये सायटोप्लाझम, न्यूक्लिओप्लाझम हे ब्रांचेस आहेत, ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत इन डिटेलमध्ये. तर पेशीतील जे जिवंत अंश आहे किंवा जिवंत जे घटक आहे, चिकट पदार्थ आहे ते म्हणजे प्रोटोप्लाझम हे त्यांनी 1839 सांगितलं जॅन पर्किन्झे यांनी. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅथिस श्लायडेन 1838. हे एक जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. याने काय सांगितलं की सर्व वनस्पती ही पेशींनी बनलेल्या आहेत. ठीक आहे. हे वनस्पतीशास्त्रज्ञ आहे. नेक्स्ट आहे थिओड्रॉन शॉन 1839. हे वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत आणि हे प्राणीशास्त्रज्ञ आहेत. जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ आणि हे प्राणीशास्त्रज्ञ. तर यांनी काय सांगितलं की सर्व प्राणीही पेशींनी बनलेले आहेत. जसे ह्यांनी सांगितलं वनस्पती पेशींनी बनलेले आहेत, तसे हे प्राणी देखील प्राणीही पेशींनी बनलेले आहेत. ठीक आहे. स्लायडेनसोबत मिळून काय केली ह्यांनी सेल थेरी मांडली. तर आयोग आता याच्यावर प्रश्न देखील विचारू शकतो की सेल थेरी कोणी मांडली. ठीक आहे. सेल थेरी कोणी मांडली तर मग हे ऑप्शन येतील, त्यामध्ये तुम्ही स्लायडेन आणि श्वान हे दोन लक्षात ठेवा. या दोघांनी मिळून ही थेरी सेल थेरी मांडलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रुडॉल्फ विर्चो 1855. यांनी काय केलं तर ओमनिस सेल्युला ए सेल्युला. ठीक आहे. आता ह्याच्यावर पण आयोग प्रश्न विचारतो, याचा अर्थ म्हणजे काय. ठीक आहे. तसं मग ऑप्शन दिलेले असतात. तर त्याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की प्रत्येक पेशी ही आधीच्याच पेशीतून निर्माण झालेली आहे असं त्याने सांगितलं. म्हणजेच काय, हे पेशीचं जे जीवन आहे ते अखंड चक्र आहे असं त्यांचा एक थेरी आहे, त्यांचं एक ॲनालिसिस आहे असं आपण म्हणू शकतो. तर ओमनिस सेल्युला म्हणजे काय, एक पेशी आहे ती आधीचीच पेशी आहे, त्याच्यातून रिजनरेट झालेली आपण म्हणू शकतो की त्याच्यातूनच निर्माण होते हे त्याने सिद्धांत मांडला. म्हणजेच पेशी हे जीवनाचे ते अखंड चक्रच आहे हे त्याने 1855 सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे वॉल्टर फ्लेमिंग 1882. पेशी विभाजनाची प्रक्रिया म्हणजे मायटोसिस याचा त्याने शोध लावला. ठीक आहे. तर क्रोमॅटिन हा शब्द ज्यापुढे क्रोमोसोम्स संकल्पना विकसित झाली, म्हणजे क्रोमॅटिन हा शब्द आपल्याला कोणी दिला, वॉल्टर फ्लेमिंगने 1882. आणि मायटोसिस म्हणजेच पेशी विभाजनाची प्रक्रिया या वॉल्टर फ्लेमिंग यांनी आपल्याला पुढे दिली. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅमिलिओ गोल्गी किंवा तुम्ही गॉल्जी पण म्हणू शकता 1898. तर पेशीतील जे गॉल्गी ॲपॅरेटस आहे म्हणजे संकुल आपण म्हणतो हे त्यांनी शोधलं. ठीक आहे. तर प्रथिनांची जी प्रक्रिया आहे आणि त्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे, वाहतूक आहे, हे समजण्यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे. हे कॅमिलिओ गोल्गी यांनी 1898 सांगितलं. ठीक आहे. तर वॉल्टर सटन थिओड्रॉन बॉवेरीन 1902 सांगितलं की क्रोमोसोम्स हेच अनुवांशिक माहितीचे वहन करते आहेत आणि हा आधुनिक अनुवंशाचा पाया ठरला. ठीक आहे. तर ही आता सेल थेरी आपण आता पाहिलं की श्लायडेन आणि शॉन यांनी दोघांनी मिळून मांडली. तर ही सेल थेरी काय आहे ती आता पाहणार आहोत. तर पेशी सिद्धांत हा जीवनातील एक मूलभूत तत्व आहे जो मॅथियस शेल्डन आणि थिओर शॉन जसं आपण पाहिलं. ठीक आहे. आणि रुडॉल्फ विर्चो या शास्त्रज्ञांनी स्थापित केलेला आहे. तर या तिघांनी विधानं केलेली आपण पाहणार आहोत. सर्व सजीव आहेत ते पेशींनी बनलेले आहेत. ठीक आहे. तर पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे. सर्व पेशी ही पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच निर्माण होते. हे तिघांचेही विधान आहेत. ठीक आहे. आयोग आता याच्यावर देखील प्रश्न मुख्य विधाने किंवा
सत्य असत्य विधाने देखील विचारू शकतो. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे आपण 13 सायंटिस्ट डिस्कस केले त्यामध्ये आपण एक महत्त्वाचं म्हणजे अयोग्य प्रश्न टाकू शकतो की जोड्या लावा. सायंटिस्ट आणि त्यांचं योगदान किंवा कॉन्ट्रिब्युशन असं एक क्वेश्चन आयोग आपल्याला विचारू शकतो. त्यामुळे ते सायंटिस्ट आणि त्यांचं योगदान इन शॉर्टमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. त्याच्याच बेसवर आपण त्याची थेअरी पाहतो आहे. तर हे तिघांनी मिळून जे काही स्थापित केलं आहेत विधाने ते आपण आता पाहतो आहे. तर हे काय आहे तर सर्व सजीव आहेत ते पेशींनीच बनलेले असतात. त्यानंतर जीवनाचं मूलभूत एकक पण काय आहे पेशीच आहे. आणि हे पेशी आहेत त्या पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच निर्माण होतात. हे यामध्ये त्यांनी सिद्धांत किंवा आपण म्हणू शकतो विधाने मांडलेली आहेत. तर पेशी सिद्धांतातील आता आधुनिक भर आपण काय बघू शकतो तर ऊर्जेचा प्रवाह. ठीक आहे, पेशींमध्ये ऊर्जा वाहते. ठीक आहे, तर ऊर्जा कशी वाहते तर ऊर्जा ती वाहते आणि निर्मिती देखील करते. जशी की पेशीतील सूक्ष्मांग जो मायटोकॉन्ड्रिया आपण पुढे पाहणार आहोत. मायटोकॉन्ड्रिया जी आहे ते ऊर्जा निर्मिती करत असतात, ज्याच्यामुळे काय होतं शरीर आपलं काम करू शकतं. ठीक आहे, तर ते पेशीमध्ये ऊर्जा वाहते. हे आता आधुनिक आपण सिद्धांत जे आहेत ते आपण पाहतोय. जसं की अनुवंशिक माहिती, जे अनुवंशिक माहिती एका पेशीतून दुसऱ्या पेशीपर्यंत पोचवत असते. ठीक आहे, जसं की आपण जसं पाहिलं वंशपरंपरा, जसं पेशीत जे DNA असतं डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, DNA असतो ज्याच्यामुळे गुण आईवडिलांकडून मुलांकडे जात असतात. तर ती ही इन्फॉर्मेशन जेनेटिक इन्फॉर्मेशन एका पेशीकडून दुसऱ्या पेशीपर्यंत पोचत असते. जसं रासायनिक रचना, सर्व पेशींची मूलभूत रासायनिक रचना ही सारखीच असते. ठीक आहे, तर ही सेल थेअरी तुम्हाला क्लिअर झाली असेल. नेक्स्ट आहे पेशींची वैशिष्ट्ये. आता आपण पाहणार आहोत. तर जसं आपण आत्तापर्यंत डिस्कस केलं आहे त्यालाच एकाला एक संलग्न असे हे टॉपिक असणार आहेत. त्यामुळे काही शब्द हे रिपीट होणार आहेत, काही कन्सेप्ट आहेत ते रिपीट होणार आहेत. त्यामुळे तेवढी क्लिअरिटी आपल्याकडे असली पाहिजे. पेशींची आता वैशिष्ट्ये काय आहेत आपल्या मानवी शरीरात किंवा एखाद्या सजीव गोष्टीमध्ये किंवा सजीव प्राणी काही म्हणू शकतो आपण, त्यामध्ये त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे महत्त्व काय आहेत, त्याचं कार्य काय हे आपल्याला इन डिटेल हे समजलंच पाहिजे. त्यामुळे आपण आता वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर पहिलं आहे संरचनात्मक आधार. ठीक आहे, तर जीवाला रचना आणि आधार हे प्रदान करा. ठीक आहे. सेकंड आहे सुव्यवस्थित आतील भाग. त्यामध्ये काय आहे प्रत्येक अवयव हे पडद्यांनी वेढलेले असतं. ठीक आहे. थर्ड आहे अनुवंशिक माहिती. त्यानंतर आहे अनुवंशिक माहितीमध्ये केंद्रगात पुनरुत्पादन आणि वाढीसाठी आवश्यक असलेले अनुवंशिक पदार्थ असतात. नेक्स्ट आहे ऊर्जा उत्पादन. ऊर्जा उत्पादनमध्ये आपण जसं पाहिलं मायटोकॉन्ड्रिया जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा निर्माण करते. ठीक आहे. नेक्स्ट आहे कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापनमध्ये काय लायसोसोम्स. ठीक आहे, हे पदार्थ अवांछित पदार्थ पचवतात. नेक्स्ट आहे प्रथिने संश्लेषण. जसे की रायबोसोम्स हे विविध कार्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांचे संश्लेषण करतं. थोडक्यात काय तर तुम्ही पेशीला इमॅजिन करू शकता. जसं की पेशीमध्ये हे जे भाग आहेत मायटोकॉन्ड्रिया, तर हे पॉवर हाऊस आपण त्याला म्हणतो मायटोकॉन्ड्रियाला, किंवा एनर्जी बूस्टर नाही, पॉवर हाऊस इट्स ओके. तर हे जगण्यासाठी जी आवश्यकता आहे, जेवढी ऊर्जा हवी आपल्याला ती निर्माण करत असते. कचरा व्यवस्थापन कोण करत असतो लायसोसोम्स. आता लायसोसोम्स आणि रायबोसोम्स हे वेगळे आहेत. ठीक आहे. आता हे लायसोसोम्स आहेत ना, याला काय म्हणतो माहिती आहे आपण एक सुसायडल बॅग म्हणून. आता कचरा व्यवस्थापन, आता तुम्ही इमॅजिन करा एक पेशीमध्ये जर अनवॉन्टेड एखादं काही असेल तर हे लायसोसोम्स काय करतं त्याला ते घेऊन आपल्यामध्ये ते अपघटन आपण म्हणू शकतो, किंवा ते आपल्यामध्ये घेऊन ते त्याला नष्ट करत असतं. म्हणून त्याला सुसायडल बॅग किंवा डस्टबिन असंही म्हणत असतो. तर रायबोसोम्स काय करतो, रायबोसोम्स हे प्रोटीन फॅक्टरी आपण त्याला म्हणू शकतो. प्रोटीन फॅक्टरी ऑफ दी सेल. हे प्रोटीन प्रोड्यूस करत असतं, त्यामुळे त्याला आपण प्रोटीन फॅक्टरी म्हणूयात. लायसोसोम्स आणि रायबोसोम्स यामध्ये डिफरन्स आहे, तर त्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. तर ही एक सुसायडल बॅग आपण समजू शकतो आणि हे प्रोटीन फॅक्टरी असं म्हणू शकतो सेल्सची. ठीक आहे. हे मायटोकॉन्ड्रिया आहे, याला आपण पॉवर हाऊस म्हणालेलो आहे, जसं की ऊर्जा निर्माण करते ते. ठीक आहे. अनुवंशिकमध्ये जे आहे ते DNA वगैरे माहिती इन्फॉर्मेशन स्टोरेज हे सगळं होत असतं.
ठीक आहे. त्यामध्ये अवयव त्यानंतर अवयव पडद्याने वेढलेलं असतं. हे पेशींची एकंदरीत आपण वैशिष्ट्ये पाहिलेले आहेत जे होत असतात. ठीक आहे. तर प्रत्येक पेशींची वैशिष्ट्ये आणि कार्य आहेत ती वेगवेगळी असते. जसं मी मगाशी म्हणाले, स्नायू पेशी असतील तर ते त्यांचं काम असतं की हालचाल करणं. ठीक आहे. रक्तपेशी असतील तर ते प्राणवायू वाहून नेणं. जसं मज्जापेशी असतील तर ते संदेश देणं. हे सगळ्या यांचे काम आहे ते विशिष्ट कार्य हे वेगवेगळ्या पेशींचं काम असतं. ठीक आहे. तर स्वतःच्या गरजा हे स्वतः पूर्ण करत असतात. जसं पेशी श्वसन झालं, अन्न घटकांचा उपयोग झाला किंवा उत्सर्जन झालं, अशा प्रक्रिया हे सेल्स आहेत ते स्वतःच करत असते. हे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत सेलची. ठीक आहे. तर ह्या सेल्सचे प्रकार आहेत. ठीक आहे. पेशींचे प्रकार आहेत, टाईप ऑफ सेल्स. तर मुख्य 2 प्रकार आहेत, जसे की आदिकेंद्रक इथे आपण पाहू शकतो, प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे. तर ज्या पेशींमध्ये जे केंद्रक नसते, खरे केंद्रक नसते आणि जिथे DNA फक्त न्यूक्लियोइड नावाच्या भागात असतो, त्यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल्स असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर याची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूयात. ठीक आहे. तर याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर केंद्राभोवती म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा नसतो. ठीक आहे. त्यानंतर अनुवांशिक जो पदार्थ आहे DNA फक्त वलयाकार म्हणजे सर्क्युलर स्वरूपात असतो. हा आकाराने म्हणजे ही सेल जी आहे प्रोकॅरियोटिक सेल आहे हे आकाराने लहान असते म्हणजे 0.1 to 5 मायक्रोमीटर. हे पेशी अवयव म्हणजे सेल ऑर्गेनल जसे की हे आपण पाहिले मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे नसतात. ठीक आहे. हे पेशी अवयव ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. ठीक आहे. तर रायबोसोम्स आहेत ते 70 प्रकारचे असतात. ठीक आहे. त्यामुळे प्रथिनांची निर्मिती होत असते. त्यानंतर आहे पेशी भित्तिका जे सेल वॉल आहे पेप्टिडोग्लायकेनने बनलेले असते बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुनरुत्पादन अलैंगिक पद्धतीने म्हणजे बायनरी फ्युजन होते आणि काहींमध्ये फ्लॅजेला किंवा पेली असतात. त्यामुळे हालचाल व DNA यांची देवाणघेवाण होत असते. आता याची उदाहरणं पाहायची झाली तर बॅक्टेरिया म्हणजे ई कोलाय, याला ई कोलाय म्हणजे इसर्शिया कोलाय असंही आपण म्हणतो. नेक्स्ट आहे सायनोबॅक्टेरिया जसं की नील हरित शैवाल, जसं की ग्रीन ब्ल्यू अल्गी असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये याला. आणि नेक्स्ट आहे आर्किया. हे यांचे बेस्ट एक्झाम्पल आहेत कशाचे, तर प्रोकॅरियोटिक सेल. आता यांचे मेजर डिफरन्सेस आपण पाहणार आहोत दोन्ही डिस्कस केल्यावर. ठीक आहे. ज्यामध्ये केंद्रक नसतं किंवा त्याची उदाहरणं काय आहेत आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पाहणार आहोत यूकॅरियोटिक सेल. सेकंड आहे दृश्य केंद्रकी पेशी यूकॅरियोटिक सेल. आता या पेशीमध्ये केंद्रक म्हणजे ट्रू खरे केंद्रक व पडद्याने वेढलेले विशिष्ट पेशी अवयव ऑर्गेनल्स हे असतात जे की प्रोकॅरियोटिकमध्ये नसतात. त्यांना काय म्हणतो, दृश्य केंद्रकी पेशी असे देखील आपण म्हणतो. ठीक आहे. तर याची वैशिष्ट्य काय, तर केंद्राभोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते. ठीक आहे. आणि तिकडे नसते. तिकडे म्हणजे कुठे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. अनुवांशिक पदार्थ जे आहेत DNA क्रोमोसोम्स स्वरूपात हे केंद्रकात असतो. आता आकाराने हा आहे तो मोठा असतो 10 ते 100 मायक्रोमीटरचे आणि प्रोकॅरियोटिक आहे ते आकाराने लहान असतो किंवा छोटा असतो. ठीक आहे. तर आता हे पडद्याने वेढलेले हे पेशी अवयव असतात. जसे की आता यूकॅरियोटिक सेलमध्ये पेशी अवयव असतात आणि प्रोकॅरियोटिकमध्ये पेशी अवयव नसतात. आता ह्यामध्ये असतात तर ते कोणते असतात, तर मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी ॲपॅरेटस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ठीक आहे. लायसोसोम्स आहे, क्लोरोप्लास्ट आहे. हे क्लोरोप्लास्ट आहे ते वनस्पतीमध्ये असतं. ठीक आहे. आणि रायबोसोम्स हे एटिसचे प्रकाराचे असतात. ठीक आहे. तर पुनरुत्पादन याचं कसं होतं, लैंगिक व अलैंगिक दोन्ही प्रकारे होऊ शकते. ठीक आहे. एकपेशीय म्हणजे कसं किंवा बहुपेशीय हे असू शकतात. म्हणजे एकपेशीय काय, तर एकपेशीयचं आपण उदाहरण घ्यायला गेलो तर हे ईस्ट वगैरे. ठीक आहे. बहुपेशीय आहेत ते प्लांट आणि ॲनिमल हे असू शकतात. त्याची उदाहरणं काय आहेत, तर प्राणी म्हणजे ॲनिमल सेल. ठीक आहे. त्यानंतर आहे वनस्पती प्लांट सेल, फंगाय, बुरशी, प्रोटोझोआ. ठीक आहे. हे यांची एक्झाम्पल आहेत यूकॅरियोटिक सेल्सची. तर ह्यामध्ये आयोग प्रश्न टाकू शकतो. ठीक आहे. तर ते आपण लास्ट
काय असणार आहेत किंवा प्रिव्हियस इयर कोणते विचारलेले आहेत प्रश्न, तर ते आपण नंतर पाहणार आहोत. तर एक ओव्हरव्ह्यू आपण या दोघांचं डिफरन्स पाहू शकतो, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये. तर या पेशींमध्ये स्पष्ट असे केंद्रक पटल, कशामध्ये? युकॅरियोटिकमध्ये असणारे केंद्रक असते, आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे आधी केंद्रकी पेशीमध्ये केंद्रकाला केंद्रक पटल म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे नसते. ठीक आहे, तर हे एक चार्ट तुम्ही बनवलात एक तरी पण चालेल. एक साईडला प्रोकॅरियोटिक, दुसऱ्या साईडला युकॅरियोटिक सेल असे बनवले तरी चालेल. तर युकॅरियोटिकमध्ये काय आहे, तर पटल असणारे पेशी अंगके असतात. ठीक आहे, आणि याच्यात प्रोकॅरियोटिकमध्ये पेशी अंगके नसतात, म्हणजे पेशी अवयव याला नसतो. ठीक आहे, युकॅरियोटिकमध्ये काय आहे, तर आकार हा याचा मोठा असतो, आणि ठीक आहे, आणि त्याचा आकार प्रोकॅरियोटिक सेलचा आकार हा छोटा असतो. तसेच याला गुणसूत्र देखील असतात. ठीक आहे, हे एक ओव्हरव्ह्यू आहे. आपण एक्झाम्पल सहित किंवा हे डायग्रामॅटिकली सुद्धा हे पाहिलेले आहेत. जसे की जे पेशी अवयव आहेत ते देखील आपण इथे पाहतो आहोत. हे सेल बॉडी आहे पूर्ण, त्यामध्ये हे सेल मेम्ब्रेन आहे, त्यानंतर हे DNA आहे, हे जे सेंटर जे असतं ते न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आणि हे बाकीचे आहेत जे मायटोकॉन्ड्रिया असतील, गोल्गी ॲपॅरेटस असेल, तर हे सगळे आहेत ते पेशी अवयव आहेत युकॅरियोटिक सेलचे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत पेशीची रचना. तर पेशीची रचना आपण अर्धी तर डिस्कस केलेलीच आहे. तुम्ही यामध्ये पाहू शकता, ही एक पेशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते तुम्ही पाहून घ्या. जसं की इथे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आपण बाहेरून चालू करू. जसं की हे जसं की हे आहे, होल्ड ऑन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, हे जे आहे ते न्यूक्लियस आहे, म्हणजे सेंटर आहे. ठीक आहे, हे आहे क्रोमॅटिक न्यूक्लियस, हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत. ठीक आहे, सायटोसोल तुम्ही इथे पाहू शकता, हे लायझोसोम्स, जसं की आपण म्हणालो सुसायडल बॅग जे ही आहे. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियन म्हणजे काय, ही मायटोकॉन्ड्रिया आहे जिथे आपली एनर्जी प्रोड्यूस होत असते. ठीक आहे, त्याला आपण पॉवर हाऊस देखील आपण म्हणालेलो आहोत. हे आहेत सेंट्रिओल्स. ठीक आहे, सेंट्रोसम्स, त्यानंतर आहे मायक्रोट्युब्युल्स. हे इन डिटेलमध्ये आहे, हे जस्ट ओव्हरव्ह्यू आहे. हे आहे आपली गोल्गी ॲपॅरेटस, आणि हे आहेत रायबोसोम्स, म्हणजेच हे काय करतं, ही आपली प्रोटीन फॅक्टरी आहे. ठीक आहे, तर हे एक ओव्हरव्ह्यू पाहून घ्या, की इन डिटेल आपण जसं डिस्कशन होत आहे त्यामध्ये एक एक आपण जी काही थिअरी आहे प्रत्येकाची किंवा प्रत्येकाचं जे मिनिंग आहे ते आपण रनिंगमध्ये घेतोच आहोत. तर हे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, सेल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर आता या पेशीची रचना कशी असते, आता तर रचना आपण पाहतोय. तर पहिलं आपण लक्षात घेणार आहोत की पेशी पटल, ती रचना आपण डायग्रामॅटिकली पण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्यालाच आपण प्रद्रव्य पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं देखील आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर याची रचना कशी आहे, तर ही पेशी पटल जो आहे तर पेशीचं बाह्य आवरण आहे जो फॉस्फोलिपिड बायलेअरपासून बनलेला आहे. ठीक आहे, जर पेशी आहे, आता फॉर एक्झाम्पल ही पेशी आहे, तर याचा बाह्य लेअर आहे तो फॉस्फोलिपिड बायलेअरनी बनलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे, प्रोटीन असतात जी पेशीतील विविध कार्य सांभाळतात. कशामध्ये, पेशीमध्ये. ठीक आहे, हे आवरण आहे ते निवडकपणे पारगम्य, म्हणजेच आपण सिलेक्टिव्हली परमिएबल असते, म्हणजेच काही पदार्थ आत बाहेर सहज जाऊ शकतात तर काही नाहीत. जसं की हे आपण सिलेक्टिव्हली म्हणू शकतो किंवा निवडक पारगम्य. जे परमिएबल कन्सेप्ट आहे तो आपण पुढे घेणारच आहोत, पण सिलेक्टिव्हली हे परमिएबल असते, म्हणजे काही पदार्थ आत बाहेर सहज जाऊ शकतात तर काही सहज जाऊ शकत नाहीत. ठीक आहे, तर ते हे कंट्रोल करत असतं. ठीक आहे, तर कोण करत असतं, तर सेल मेम्ब्रेन करत असतं. ठीक आहे, तर या सेल मेम्ब्रेन काय आहे, तर लिपिड आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन हे मिळून काय करतात, पटलाला लवचिकता म्हणजे जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती देत असतात. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, पेशी आकृती बदलू शकते आणि बाहेरील परिस्थितीशी ती जुळवून घेऊ शकते. तर हे रचना आहे सेल मेम्ब्रेनची, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण म्हणतो पेशी पटलाची. तर ती काय करतं, लिपिड आणि जे प्रोटीन आहेत ते मिळून काय फ्लेक्झिबिलिटी देतात. त्याचप्रमाणे काय
पेशी काय आहे, त्यामुळे काय करतं, फ्लेक्झिबिलिटी दिली त्यामुळे पेशी काय करते, आकृती बदलू शकते आणि बाहेरील परिस्थितीशी ती जुळून घेऊ शकते. त्याचप्रमाणे हे काय आहे, हे आवरण जे आहे ते निवडकपणे आहे, ते सिलेक्टिव्हली आपण म्हणू शकतो परमिएबल असते. जसं की इन अँड आउट, आपण त्याला काय म्हणू शकतो, एक वॉचमॅन पण म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये, की इन अँड आउट करू शकतात, तर काही नाही करू शकत सहजपणे. ठीक आहे, हे सिलेक्टिव्ह परमिएबल असते. त्यामध्ये काय असतात, प्रोटीन्स असतात जे विविध कार्य सांभाळत असतात आपापले. आणि ही जी पेशी पटल आहे, हा पेशीचं आवरण कशाने बनलेला आहे, फॉस्फोलिपिड बायलेअरपासून बनलेला असतो. ही याची प्लाझ्मा मेम्ब्रेनची रचना आहे. ठीक आहे, तर याचे कार्य काय आहेत, ते हे पेशीला काय करतं, बाह्य वातावरणापासून संरक्षण देत असतं आणि आवश्यक पदार्थ आत आणत असतं, उदाहरणार्थ पोषक द्रव्ये, आणि अनावश्यक पदार्थ हे बाहेर टाकत असतं. तर पेशींमधील जे संवाद आहे म्हणजे संदेशाचे हे आदान प्रदान करत असतं. जे आउटर लेअर आहे ते काय आहे, आपलं सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, पेशी पटल असं आपण देखील म्हणतो. तर तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, तर पुढचं आपण पाहणार आहोत पेशी भित्तिका. ठीक आहे, सेल वॉल. ठीक आहे, तर या सेल वॉलची रचना कशी आहे ते आपण पाहतो. तर बाजूला एक आपण डायग्राम दिली आहे, त्यात तुम्ही पाहू शकता त्याची रचना. फक्त वनस्पती पेशींमध्ये हे आढळते सेल वॉल. ठीक आहे, वनस्पती पेशींमध्ये हे प्राणी पेशीमध्ये आढळत नाही. ठीक आहे, मुख्य घटक काय आहेत त्याचे, तर सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे आणि पेप्टिन आहे. तर पेशी भित्तिका आहे जी सडसडीत, कठीण आणि मजबूत असतात. ठीक आहे, तर प्राण्यांच्या पेशींमध्ये ही नसते, त्यामुळे प्राणी पेशी ही लवचिक असतात. जसे की वनस्पती हे काय असतात, सडसडीत, कठीण आणि मजबूत असतात. ठीक आहे, त्यामुळे प्राणी पेशींमध्ये सेल वॉल नसतात, त्यामुळे ते लवचिक असतात. तर याचं कार्य काय आहे, तर पेशीला अतिरिक्त आधार आणि संरक्षण हे प्रदान करत असते. ठीक आहे, तर पेशीला त्याचा आकार राखण्यास मदत होते. त्यामुळे काय होतं, पेशीला ताणतणाव जो आहे त्याच्यापासून हे वाचवत असते. ठीक आहे, तर हे आहे पेशी भित्तिका. पाहिलं आपण सेल मेम्ब्रेन आणि सेकंड आहे सेल वॉल. नेक्स्ट आहे सायटोप्लाझम, पेशी द्रव्य. ठीक आहे, तर पेशी द्रव्याची रचना कशी असते, तर पेशीच्या आतील जेलीसारखी हे द्रव्य वस्तू असते. जसे की पाणी आहे, एन्झाईम, क्षार, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि विविध ऑर्गॅनेल्स. ठीक आहे, यामध्ये असतं. जे सायटोप्लाझममध्ये स्ट्रक्चरल सपोर्ट प्रदान करणे हे पदार्थ असतात. हे याचं थोडक्यात याची रचना आहे. ठीक आहे, तर याचं कार्य काय आहे, तर पेशीतील सर्व जैविक क्रियांचा म्हणजे मीडियम. ठीक आहे, पेशीतील सर्व जैविक क्रियांचा हे माध्यम आहे. आणि त्याचप्रमाणे ऑर्गॅनेल्सला जागा देणे आणि त्यांचा संपर्क सुलभ करणे हे कार्य कोण करत असतं, सायटोप्लाझम. ठीक आहे, तर पोषक पदार्थांचे वितरण करणे आणि अपशिष्ट बाहेर टाकणे हे सायटोप्लाझम करत असतं. हे त्यांचे मेजर रोल आहे किंवा आपण कार्य आहेत असं म्हणू शकतो. त्याची रचना आपण पाहिली, पेशीच्या आतमध्ये जेलीसारखं एक द्रव वस्तू असते, पाणी, एन्झाईम, क्षार, साल्ट, प्रोटीन, ऑर्गॅनेल्स यांसारखी. ठीक आहे, तर सायटोप्लाझममध्ये स्ट्रक्चरल काय सपोर्ट देत असतं, सपोर्ट प्रदान करणारे पदार्थही असतात. ठीक आहे, तर हे कार्य आपण 3 पाहिलेले आहेत. तर थर्ड आहे आपलं सायटोप्लाझम. नेक्स्ट आहे केंद्रक. ठीक आहे, पेशीचं केंद्रक म्हणजे आपण हे फॅक्टरी मॅनेजर म्हणू शकतो. जसं की आपण ही जी फॅक्टरी आहे, जी सेल आहे ती एक फॅक्टरी आहे आणि त्याचं केंद्रक न्यूक्लियस म्हणजे हा पूर्ण सेल कंट्रोल करत असतो. म्हणजे केंद्रक हा पेशीचं नियंत्रण केंद्र, कंट्रोलर सेंटर आहे. ठीक आहे, त्यात काय आहे, DNA डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड असतो जो अनुवांशिक माहिती साठवतो. ठीक आहे, तर DNA गुणसूत्र म्हणजे क्रोमोसोम्स स्वरूपात केंद्रकात असतो आणि केंद्रक न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन याने वेढलेले असते. असे याची रचना आहे. जसं आपण इथे पाहू शकतो, जे हे मिडलला आहे ते न्यूक्लियस आहे आणि ते पूर्ण सेल बॉडी जी आहे तिला नियंत्रण करत असतं. कोण, न्यूक्लियस. ठीक आहे, तर त्याचं कार्य काय, तर न्यूक्लियसचं कार्य हे आहे की पेशीच्या सर्व क्रियांचं ते नियमन करत असतं आणि DNAद्वारे अनुवांशिक माहिती जतन करणे, त्याचप्रमाणे RNA तयार करणे ज्यामुळे प्रथिनं निर्माण होतात. ठीक आहे, तर पेशी विभागणीच्या वेळी गुणसूत्रांचे व्यवस्थापन करणे हे मेजर कार्य आहे केंद्रकाचं पेशीसाठी. ठीक आहे, तर हे न्यूक्लियस आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. ठीक आहे,
नेक्स्ट आहे आपण प्रिव्हियस जे आधीच्या वर्षी विचारलेले राज्यसेवेने विचारलेले प्रश्न आता आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट प्रश्न आहे, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? ठीक आहे, सेल्स. राज्यसेवेने 2020मध्ये हे प्रश्न विचारलेला आहे. तर सेल्स कोशिकांचं सर्वप्रथम वर्णन कोणी केलं? तर ते आहे रॉबर्ट हुकने. ठीक आहे. नेक्स्ट आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? जसं आपण लेक्चर घेताना आपण तिथे सांगितलंच आहे. आता हे विचारलेलं 2013 साली आयोगाने मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी. तर लांब पेशी आपण म्हणालो तर ते चेतापेशी. ठीक आहे. तर अंडपेशी ही सर्वात मोठी पेशी आहे आणि ही नवसे म्हणजे चेतापेशी ही सगळ्यात लांब पेशी आहे. तर यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो लांब पेशी आणि मोठी पेशीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्यांचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते? हे देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे 2013मध्ये. ठीक आहे. तर हे आहे ऑस्मोसिस. ठीक आहे. हे गुणधर्म जे आहे हे कन्सेप्ट आहे परासरण. ऑस्मोसिस या गुणधर्मामुळे हे जे अंडे आहे पाण्यामध्ये ठेवले असतात ते फुगते आणि जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. यालाच आपण ऑस्मोसिस असं देखील म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे की पेशी सिद्धांत हा कोणी मांडला? आता आपण आता पाहिला आपण लेक्चरमध्ये सेल थेरी कोणी मांडली? तर ती श्लायडेन अँड श्वान या दोघांनी मिळून पहिली सेल थेरी ही मांडलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, पेशी पटल म्हणजे सेल मेम्ब्रेन मुख्यत्वे कशापासून बनलेले असते? हे पण आता आपण पाहिलं. जसं की पेशी पटल आहे, सेल मेम्ब्रेन आहे, हे कशापासून बनलेले असतात? तर लिपिड आणि प्रोटीनपासून बनलेले असतात. ठीक आहे. तर हे मुख्यत्वे आपण 5 प्रश्न देखील ॲनालाइज केलेले आहेत. आपण सेल हे सगळं कवर केलेलं आहेच. त्यामुळे आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे सेल ऑर्गॅनेल्स, पेशी अंगके. ठीक आहे. आणि लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मास्टर क्लास IASला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असतील, शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू.